मुंब्रा मार्केट धो पाऊस। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण सांगितल्याप्रमाणे जे आहे ते खूप ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण झालेलं आहे व भरपूर सारे शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करून देखील सांगितलं की आमच्याकडे पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे, आभाळ आलेलं आहे, काही ठिकाणी जे आहे ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडलेला आहे। आता संपूर्ण हवामान अंदाज आपण डिटेल वाईज पाहणार आहोत, तालुक्यासह आपण पाहणार आहोत कोणत्या तालुक्यात कशी स्थिती राहू शकते। आता संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। आता सबस्क्राइब केलं की काय होईल, रोजची रोज जी काय हवामानाची अपडेट येते तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर खालील सबस्क्राइब बटनवर सबस्क्राइब करायचे आहे व नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकायचे आहे। ज्यांनी सबस्क्राइब केले आता त्यांना जे आहे ते इथून पुढे संपूर्ण हवामान अंदाजाचे व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळतील। आता पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर सध्या स्थितीला आता मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी आता सध्याच पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे। आता पाहायला गेलं आपण आता 22 तारखेपर्यंत सविस्तर अंदाज पाहूयात, 22-23 तरी ते पाहू शकता। आता सध्या स्थितीला आपल्याला वातावरण जे आहे ते सांगलीचा भाग असेल, कोल्हापूरचा भाग असेल, इकडे पाहायला गेलं आता सांगलीत येथील तालुके जर पाहायला गेलं तर सांगलीतील शिरोरी असेल, इकडे किनी असेल, आस्था असेल, इकडे सोलापूर, कोल्हापूर आहे, कुची आहे, या ठिकाणी रामपूर आहे, नरसिंहपूर आहे, इस्लामपूर आहे, इकडे उंडले आहे, इकडे शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर मलकापूर देखील आहे। आता खूप सारे शेतकऱ्यांनी कमेंट केल्या तालुक्याने हे सांगत, आता तालुक्याने आपण सविस्तर पाहत आहोत। इकडे पाहायला गेलं तर पैठण आहे, विटा आहे, मल्याने आहे, वडूज आहे, सातारा आहे, मावळ आहे, इकडे प्रतापगडापर्यंत पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। इकडे फलटण असेल, बारामती असेल, इथपर्यंत पावसाचं वातावरण सक्रिय झालेलं आहे। आता या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस देखील चालू असेल। आता पाहायला गेलं इंदापूर, करमाळा, बार्शी, पेठचा भाग आहे, इकडे तुळजापूरचा काय भाग असेल, सोलापूर, पंढरपूर, लातूर, केज, परळी, अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड, परभणीच्या भागापर्यंत पावसाळी वातावरण आहे। इकडे आदिलाबाद असेल, चंद्रपूरचे दक्षिणेकडील भाग असतील, गडचिरोलीचे दक्षिणेकडील भाग असतील, असाच पट्टा वातावरणाने सक्रिय झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला आता रात्रीपर्यंत पाऊस पाहायला मिळू शकतो, अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे। उद्या 21 तारखेला कसं वातावरण राहील, आता 21 तारखेचा देखील अंदाज पाहूयात। आज तर काय पाहायला गेलं 20 तारखेला तर संभाजीनगर या ठिकाणी उत्तरेकडील भागामध्ये हलकेच वातावरण पावसाचे पाहायला मिळेल, तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे ती उन्हाचा कडाका देखील जास्त पाहायला मिळत आहे। आता नाशिक इकडे असेल, उत्तर महाराष्ट्रातील 21 तारखेची परिस्थिती पाहत आहोत। नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, लोणार असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यादेवीनगर असेल, मुंबई असेल, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, खापुले, इकडे वडा असेल, इकडे दौंड असेल, सिल्वास असेल, धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी आपल्याला जे आहे ते उन्हाचा कडाका वाढणार आहे, पावसाची शक्यता कमी राहणार आहे। मात्र आता पावसाचं वातावरण पाहायला गेलं तर अमरावती, आर्वी या ठिकाणी देखील पाहायला मिळत नाहीये। वर्धा असेल, नागपूर, यवतमाळ, कारंजा, वाणीपर्यंत पावसाचा जोर कमीच राहणार आहे। मात्र चिखली, वाशिम, लोणार, जालना, जिंतूर, हिंगोली, पुसद, उमरखेड या ठिकाणी ढगाळ वातावरण 21 तारखेला राहील, तर पावसाची शक्यता बीड, माजलगाव, परभणी, नांदेड, केज, परळी, अहमदपूर, उदगीर, देगलूर, पेठ, बार्शी, तुळजापूर, करमाळा, जामखेड, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, जत या ठिकाणी, वडूज, सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, राजापूर पर्यंत, इकडे सोयटवाडीपर्यंत, बेलगाव पर्यंत जर 22 तारखेचा विचार केला तर 22 तारखेला देखील आपल्याला पावसाची शक्यता आहे। त्यातली त्यात मराठवाड्यामध्ये आपल्याला जी आहे ती पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। पश्चिम महाराष्ट्रातील देखील भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे। जर एकंदरीत पाहायला गेलं तर आता त्यामध्ये जे आहे ती लातूर असेल, नांदेड असेल, पुसद असेल, आदिलाबाद, बिदर, सोलापूर, अकलूज, सांगलीपर्यंत, कोल्हापूरपर्यंत हे पावसाळे वातावरण राहणार आहे। बीडचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगरचा काय भाग येत आहे, इकडे अहिल्यादेवी नगरचा काय भाग आहे, लोणारचा आहे, अकोलाचा आहे, इथपर्यंत वातावरण राहील। मात्र इतरत्र अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, इकडे भंडारा म्हणजे विदर्भातील जेवढे काही जिल्हे असतील या ठिकाणी कोरडे वातावरण राहील। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, इकडे नाशिक असेल, पुण्याचा काही भाग असेल, इकडे धुळ्याच्या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला जे आहे ते उन्हाचा कडाका वाढतानाची स्थिती आपल्याला दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे वातावरण राहील। कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये पावसाची शक्यता राहणार नाहीये। तर रोजची रोज शेतकरी मित्रांनो अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा व इतर तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।